11 वाकलन त्यांच्या विरोधात खेळ करताना सार्थक 11 करावे अशी लढत आपण एन्जॉय करता आजच्या रात्रीला अंतिम लढत पंचाचा ग्रीन सिग्नल स्टॅकनेनला जयेश तांडेल आपल्याला पाहायला मिळतात. केतन मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. फुलटॉस आहे यावेळी चेंडूला दिशा दिली गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मात्र चेंडूने शर्यत तिथे जिंकली आणि पहिल्याच बॉल वरती सुरुवात होते चौकारानं. गरजेचं होतं आणि तिथून स्टंपला लावलं असतं तरी सुद्धा इथे मात्र विकेटचं पतन झालं असतं. मात्र जड तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये आणि इथे मात्र क्रीजमध्ये सुरक्षित फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयेश तांडेल. धावसंख्या एकनी वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. सार्थक 11 करावे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. केतन मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्टॅकनेनला निखिल पाटील सज्ज झालाय. यावेळचा बॉल चांगला फटका एलिव्हेशन चांगलं मिळालंय. पॉवर सर्कलचं षटक याच कारण चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमा पलीकडं चौकार. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज निखिलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. दोन्ही खेळाडूंना सुरुवात आपल्या डावाची चौकारानं केली आहे. संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. केतन मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळचा बॉल चांगला फटका अदा करण्याचा प्रयत्न इथे मिळाली सिंगल धाव. पुन्हा एकदा सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली स्कोर कार्डवरती लागताना. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा चौकार पुन्हा एकदा सिंगल. या बॉलवरती काय चित्र असेल स्टॅकनेनला. आता मात्र फलंदाज पाहायला मिळेल जयेश तांडेल. पहिलं षटक प्रगतीपथावर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा सार्थक 11 करावे संघ. बॅकफुटला येऊन चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा तडाका षटकार. पहिला बॅकफुटला आले त्यानंतर लाईन लवकर पिकअप केली आणि इथे मात्र येत असताना षटकारानं धाव संख्येला वेग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावरती. एक चांगली दर्जेदार सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. सार्थक 11 करावे संघाची चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. दोन्ही सलामीर ओपनर्स आपल्या संघाच्या डावाला त्यांनी सावरले कारण की त्यांना माहिती आहे मॅच भरपूर महत्त्वपूर्ण आहे. अशा स्थितीला चांगली बॅटिंग करत असताना केतन मात्र सज्ज झालेत. शेवटचा बॉल चेंडूला सन्मान दिले. इथे मिस बिल झाली आहे आणि आता मात्र चेंडू मागे धावत आहे क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. मिळतील 4 धावा चौकार. खेळाडू आज या मैदानात रमेश मडवी सरचिटणीस लक्ष ठेवतात प्रत्येकावर. अरे समाजकार्य त्यांचं भरदार दादा हाय वलयच बर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीच नाव लय गाजतय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीच नाव लय गाजतय रायगड जिल्ह्याभर. थँक्स डीजे. आपण पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागली ती मात्र सार्थक 11 करावे संघाची तब्बल 20 धावा. एक चांगला स्टार्ट निर्माण झालाय कारण की समोर तितकाच ताकदवर संघ आहे. वाकलन संघ ज्या संघामध्ये मजबूत फलंदाजांची लाईनअप आहे अशा परिस्थितीला एक मोठं लक्ष गाठणं तितकंच गरजेचं आहे. आणि इथून आपण पाहिलं तर 20 धावा फलकावरती लावल्या गेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये सार्थक 11 करावे संघानं 45 धावा डिफेन्स केल्या होत्या 5 षटकांमध्ये. मात्र या मॅचमध्ये ते धावसंख्या आता मात्र मोठी बनवताना दिसत आहेत मैदानामध्ये फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल उद्देश पाटील.
उद्देश पाटीलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल, यावेळचा बॉल यावेळी चांगला डिलिव्हर केलाय, मात्र लाईन मिस झाली आहे आणि ते मात्र चेंडू लाईन मिस होताना पाहायला मिळालं. वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघ जाऊन पोहोचलाय तो 21 या आकड्यावरती. गोलंदाजाला थोडीशी इजा झाली आहे. चला 12वा खेळाडू आपण आतमध्ये जा. खेळाडूला इथे इजा झाली आहे. गोलंदाज आता मदत चेंज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती येईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जीत भोईर. जीत भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. उद्देशला थोडीशी इजा झाली आहे आणि आता मात्र 12वा खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जीत भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ झालाय. जीत भोईरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. संघाचा प्रमकाढ आहे, सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसलाय. मात्र यावेळी या मॅच मध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स असेल याच्याकडे लक्ष वेधलंय तमाम क्रीडा रसिकांचं. जीत भोईरचा पहिलाच बॉल चांगला डिलिव्हर केला होता. अळुंद कार्पेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. एक चालाकी आपण पाहिली होती जीत भोईरची, मात्र तोपर्यंत क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पदावर 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करता. चांगला क्रिकेट आज क्रीडा रसिकांना पाहायला मिळतं, कारण की ए पोलचे संघ खेळ करताना दिसलेत आणि चांगला खेळ आज आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जीत भोईर. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केला. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र यावेळी झेल ड्रॉप झाला आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चौकार इथे आलाय. थोडीशी मिसफील्ड दिली त्या क्षेत्रामध्ये आणि याचंच कारण मिळाले 4 धावा. 4 धावेच्या मदतीनं धावांना वेग येते. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सार्थक 11 करावे संघ चांगला खेळ करताना दिसतं या मॅच मध्ये. मोठं टोटल रचायचं त्यांना, कारण की समोर तितकीच ताकदवर संघ आहे. मोठमोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मी नेहमीच पाहिलाय वाकलन संघाला, आणि ते पाहता एका बाजूनं करावे संघाची मजबूत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे टस्सल क्रिकेट आज क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. यावेळच्या बॉलवरती आलाय उत्तुंग असा हा षटकार. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांची भाषा बोलताना मैदानामध्ये पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. निखिल पाटीलच्या बॅटमधनं आलेला हा तडाखा आपण पाहिला. निखिल पाटील आपण पाहता दशरथ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि आज चांगला खेळ करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती जीत भोईर वरती चढवलेले हल्ले आपण पाहिले. स्लोअर पद्धतीचा बॉल, यावेळी चांगला फटका अदा केलाय. अजून एक येईल या बॉल वरती. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार.
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 39 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना यावेळेचा बॉल फुलटॉस आहे. यावेळी अलंद कार्पेट ड्राईव्हचा फटका क्षेत्राचे आहे. थोडेसे फंबल झाले. एक धाव तिथे मिळाली आहे आणि एकच धावेवरती मानावे लागेल समाधान. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. आता या मॅच मध्ये मोठं लक्ष गाठताना दिसतोय. सार्थक 11 करावे संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असेल 1. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठं लक्ष मैदानामध्ये आपण गाठताना पाहायला मिळतोय. सार्थक 11 करावे संघ मागच्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये अपयशी ठरला होता. मात्र गोलंदाजांनी किमया साधली आणि इथून आपण पाहता एक चांगला स्टार्ट त्यांना मिळालाय. अंतिम बॉलवरती आली सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 2 झालं समाप्त आणि 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना सार्थक 11 करावे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 41 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. करण भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आला. इथून कमबॅक द्यावा लागेल कारण की वाकलन संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 2 षटकांमध्ये 41 धावा इथे कुठल्यात सार्थक 11 करावे संघाने. एका बाजून आपण पाहता पूर्वी ओव्ही 11 वाकलन संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल लाईन मिस झाला आहे. पहिलाच बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज झाला होता गोलंदाज करण भोईर आणि इथे मात्र स्वेर चेंडू फेकत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव संख्या धावफलकावरती लागली ती 42 धावा. आमचे स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात रितेश मडवी आणि विशाल मडवी असे 2 स्कोरर. आज गुलाबी थंडीमध्ये स्कोरिंगची भूमिका चांगलं कार्य करत असताना यावेळेचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची संगता झाली आहे. असेच काही चेंडू इथे मात्र डिलिव्हर करावे लागतील. कमबॅक करावं लागेल. इकॉनॉमिकल स्पेल महत्त्वपूर्ण असणार आहे टीम वाकलनसाठी कारण इथून धावा रोखणं तितकंच गरजेचं आहे कारण की तगडी बॅटिंग करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. आक्रमकतेनं त्यानं सुरुवात केली आहे. यावेळेचा बॉल अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी डॉट चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकताना दिसतोय मैदानामध्ये करण भोईर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक येण्यावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जयेश तांडेलला शांत ठेवलाय गोलंदाज करण. बॅकफुटला येऊन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न तिथे राहिलाय आणि हा डिसिजन जाईल आमचे 3rd अंपायर कडे. काय घडलं एक्झॅक्टली तिथे रन आउट आहे की नाही हे चेक केले जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. खेळाडू कक्षातून आवाज द्यायचा नाही याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट. या बॉलवरती कोणती धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली. गोलंदाजी भरपूर चांगली होते करण भोईर. कौतुक करावं तेवढं कमी कारण की मोठं लक्ष गाठलं होतं 2 षटकांमध्ये. त्यानंतर कमबॅक
यावेळचा बॉल चांगला फटका अदा केला क्षेत्ररक्षक आहेत इथे 20 फील झाली या चेंडू फरार सीमा पार चौकार. इथे मिसफील झाली आणि याचंच कारण फायदा मिळाला करावे संघाला. धावसंख्या 4 वाढेल संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी भरपूर चांगली करताना दिसतोय मैदानामध्ये करण भोईर. वेगवान तेज तरार बॉल अजून एक डॉट बॉल. मागच्या बॉलवरती जी काही चूक केली क्षेत्ररक्षकांना तिथे थोडासा मोठा फटका आला. त्यानंतर लगेच कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय करण भोईरचा. अतिशय चांगली गोलंदाजी. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये धावा अवघ्या खर्च झाल्यात त्या मात्र 5. एक वाईट एक चौकार. मिसफीलचा चौकार आपण पाहिला आणि इथून आपण पाहता लगाम लावण्याचं काम केलंय. शेवटचा बॉल येथे चांगला डिलिव्हर केला. रनआउटची संधी असेल तिथे प्राप्त मात्र क्षेत्ररक्षक बॅकअपला चांगले आले आणि इथे मात्र या बॉलवरती मिळाले 1 धाव. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक समाप्त झालं. तिसरं आणि 3 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागली आहे सार्थक 11 करावे संघाची. ती 47 धावा धाव फलकावरती. आयोजन भारी केलाय मैदानावर हे आमदार चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ एक नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ एक नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. शेवटचे षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात गोलंदाज उमेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. अंतिम षटक. मागचं षटक भरपूर कमबॅक दायी राहिलं कारण करण भोईरचं करेल कौतुक. अवघ्या 6 धावेचं त्याने षटक फेकलं आणि तिथून कमबॅक देत असताना कारण संघ थोडासा अडचणीमध्ये होता. 2 षटकामध्ये 41 धावा कुठल्या होत्या आणि त्या क्षणाला कमबॅक गरजेचं होतं आणि तो कमबॅक देताना दिसला. मात्र सार्थक 11 करावे संघानं चांगली सुरुवात केली आहे. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. कोणताही विकेट गमावला नाही. अंतिम षटकामध्ये स्लोगरच्या षटकामध्ये पाहायचं त्यामध्ये किती धावा रचल्या जातील मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती उमेश भोईर आलेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयेश तांडेल. यावेळेचा बॉल बॅटची एज लागली होती. रन घेण्याची संधी दोन्ही खेळाडू एकाच एंडला. आता मात्र अपघात घडलं गेलं आणि होईल विकेटचं पतन. पहिला धक्का मैदानामध्ये लागतोय टीम सार्थक 11 करावेला. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतला. मैदानामध्ये आपण पाहिला चांगला क्रिकेट त्यानं दाखवला जयेश तांडेल आणि आता मात्र माघारी परत असताना संघाला पहिला धक्का लागतोय रनआउटच्या स्वरूपात आणि त्यानं धावा केल्या. 12 चेंडूंमध्ये 21 धावेचं योगदान मैदानामध्ये दिलं जयेश तांडेल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये लागतोय. फलंदाज बाद होतोय निखिल पाटील. भीम भोईर यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे करणसाठी. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. करणनं ज्या प्रकारे गोलंदाजी केली संघ अडचणीमध्ये असताना त्यानं दमदार गोलंदाजी केली. यंग टॅलेंट खेळाडू होता आणि काय चांगलं स्पेल त्याचं राहिलं आणि तिथून कमबॅक दिला. मात्र यावेळी या षटकामध्ये सुद्धा कमबॅक देताना दिसतोय मैदानामध्ये उमेश भोईर. पुन्हा एकदा सज्ज झालाय.
यावेळेचा बॉल बॅटची इनर एज लागली होती, चेंडू मागे निघून गेला. एसटी रक्षकानं चांगलं एसटी रक्षण तिथे जेत भुईर होते, चांगलं एसटी रक्षण रन घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अपयशी ठरत असताना पाहायचं आपण 3 बॉल सलग डॉट येताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग करताना दिसतं या मॅच मध्ये. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण स्लोगरची 2 षटकं आपण पाहता. यावेळेचा बॉल आता मात्र कुठेतरी लाईन मिस झालाय. एक्स्ट्रा धाव इथे मोजावी लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या आकड्याप्रती. 2 षटकामध्ये 41 धावा होत्या आणि त्या क्षणाला तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्या. चौथ्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागली ती 48. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी पाहायचे तर मग किती धावसंख्येचा टोटल रस्ता आहेत मैदानामध्ये. सार्थक 11 करावे संघाचे फलंदाज. मात्र यावेळेचा बॉल बॅटची एज लागले, विकेटचं पतन. अजून एक धक्का मैदानामध्ये लागतोय सार्थक 11 करावे संघाला. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विपुल भोईर. उद्देश करेल कौतुक. अप्रतिम स्पेला तलत असताना या मॅच मध्ये उमेश आता मात्र या बॉलवरती आली सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील चेंडू बाकी 1. अतिशय चांगला स्पेल, इकॉनॉमिकल स्पेल सातत्यानं आपण पाहिले. स्लोगरच्या 2 षटकामध्ये नेहमीच हाणामारी आपण पाहायला मिळतोय, मात्र तसं काही घडलं नाहीये. गोलंदाजांनी इथे हाणामारी केली आहे. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण दोन्ही गोलंदाजांनी दिलं. यावेळेचा बॉल चांगला डिलिव्हर केला होता, मात्र लाईन मिस झालाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव येईल आणि एका धावेनं 50 धावा सार्थक 11 करावे संघाच्या स्कोरगावरती लागल्या जात आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल फारच त्यामध्ये किती धावा येतील शेवटच्या बॉलवरती. स्टॅकेनेला फलंदाज आदेश तांडेल. यावेळेचा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय विकेटचं होईल पतन. अजून एक धक्का मैदानामध्ये लागतोय सार्थक 11 करावे संघाला आणि इथून पहिल्या सत्राचा खेळ होते समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना सार्थक 11 करावे संघाने धावा बनवल्या 50 आणि 51 धावसंख्येचं टार्गेट. सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागेल पूर्वी ओव्ही 11 वाकलन संघाला. चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. हे आमदार चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं योगदान लयच भारी. त्यांच्याच नावानं आमदार चषक ठेवलंय मैदानावरी. डेचे तर उमेश भोईरसाठी प्राइज आले भीम भोईर यांच्याकडून 500 कॅश प्राइज. सामना संपल्यानंतर उमेश भोईर आपण प्राइज घेऊन जायचंय. करणसाठी देखील प्राइज आले. दोघांसाठी 500 कैश प्राइज आलेले आहेत. थैंक यू आदेश, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते मैदान के ऊपर 50 रन बने सार्थक 11 करावे टीम, जिन्होंने 4 ओवर में बल्लेबाजी करते हुए 50 रन जोड़े. 51 रनों का टारगेट मैदान के ऊपर होगा टीम पूर्वी ओवी 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम के सामने. चलो सलामी जोड़ी मैदान के ऊपर जाइए. आज के रात का अंतिम मुकाबला होगा. कल आना ना भूले क्योंकि कल होंगे एमएलए ट्रॉफी के अंतिम मुकाबले. पहला मुकाबला शायद कल होगा 2 बड़ी टीमों के बीच. देवीचा पाडा बनाम एकटपाडा
6:30 बजे मुकाबला शुरू होगा पहला। उसके बाद सेकेंड मुकाबला होगा जय हिंद देवरुंग बनाम गावदेवी घोट। तीसरा मुकाबला टीम हंसिका 11 वडवली और विनिंग टीम के साथ होगा। और उसके बाद सुपर 6 के मुकाबले। कल पहला मुकाबला होगा शायद टीम इक्कट पड़ा बनाम देवीचा पड़ा। उसके बाद टीम मुकाबला हंसिका 11 वडवली बनाम विनिंग टीम। तीसरा मुकाबला गावदेवी घोट बनाम जय हिंद देवरुंग। उसके बाद सुपर 6 के मुकाबले, सेमीफाइनल फाइनल मुकाबले होंगे। कल पहला मुकाबला शुरू होगा 6:30 बजे देवीचा पड़ा बनाम इक्कट पड़ा। दूसरा मुकाबला वडवली बनाम विनिंग टीम। तीसरा मुकाबला घोट बनाम देवरुंग। ओ फील्डर, ओ मौका बना यहां पर रन लेने का एक। तो जीत के लिए 51 रनों का टारगेट मैदान के ऊपर वाकलन टीम के सामने। 4 ओवर का मुकाबला। प्रति ओवर की बात करेंगे तो 12.75 रन की औसत से रन बटोरने होंगे मुकाबला जीतने के लिए वाकलन टीम को। सलामी जोड़ी ऋषि भोईर केतन मात्रे। विपुल भोईर गेंदबाजी करेंगे पहला ओवर में। रिस्की रन लिया पहला। केतन मात्रे दौड़े थे डेंजर जोन की तरफ, 1 रन पूरा किया। फील्ड प्लेसमेंट देखिए, ऑफ साइड ऑन साइड में दोनों फील्डर है। एक लॉन्ग ऑन में खिलाड़ी, एक स्क्वायर लेग में खिलाड़ी। ऑफ साइड में बड़ी शॉट, पॉइंट के ऊपर से गेंद गई, पॉइंट सीमा रेखा के बाहर। केतन मात्रे के बल्ले से पहला शानदार चौका। इसे तो चौके के साथ अकाउंट ओपन किया केतन मात्रे ने मैदान के ऊपर। रनों की बात करेंगे तो उस समय 5 रन बनाए। 12.75 यानी कि तकरीबन 13 की औसत से रन बटोरने टीम वाकलन को। आज वाकलन टीम भी पूर्वी ओवी 11 के नाम से मैदान के ऊपर उतर चुकी है। बिल्कुल दूसरी तरफ है टीम सार्थक 11 करावे। दोनों टीमें मैदान के ऊपर है। 51 का टारगेट है। और इस बार ऑफ साइड में बड़ी शॉट, मिड ऑफ को बीट किया। लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद, सीमा रेखा के बाहर 4 रन। पर आक्रमण है, 4 लगातार आए। 2 रनों की बात करेंगे, 9 रन। केतन मात्रे विस्फोटक बल्लेबाज, जिनकी बल्लेबाजी देखने के लिए दर्शक दूर दूर से आते हैं। आज रायगढ़ टर्न का मुकाबला था मगर नहीं गए मुकाबले के लिए। ग्रामीण को योगदान दिया और शायद यहां पर शानदार प्रदर्शन। इस बार भी ऑफ साइड में कवर में फ्लैटेड पैरेलल स्ट्रोक, अंपायर का डिसीजन आएगा। गेंद सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ शानदार स्ट्रोक और अंपायर का डिसीजन 6 रन। शायद या फिर चेक करना चाहते हैं टीवी अंपायर, ऑब्जर्व करना पड़ेगा कि
नहीं भाई, कैमरा वाला आप ही बताओ, तीसरे अंपायर की जरूरत नहीं है। चार रन, छक्का आया। 4 रन या 6 रन, ये बिल्कुल छक्का। छक्के के साथ रनों की बात करेंगे इस समय टोटल 15 रन। नहीं, कैमरामैन ने ऑलरेडी पहले ही बताया कि छक्का है, कॉन्फिडेंस है उनको भी। 576 मेगापिक्सल कैमरा, जो इंसान की आंख होती है। रनों की बात करेंगे, 15 रन कैमरा सहित 576 मेगापिक्सल की आंखें बताते हुए कि ये 6 रन है। आखिरी गेंद और एक बड़ा शॉट, विस्फोट किया, धमाका, और एक शानदार छक्का केतन मात्रे के बल्ले से। पहली ओवर में आए 21 रन, टारगेट था 51 रनों का, अब बनाने हैं 18 गेंदों के ऊपर 30 रन। सोनं करतात सरचिटणीस लक्ष ठेवतात प्रत्येकावर. अरे समाज कार्य त्यांचं भरदार दादा हाय वलय जबर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे वो एक नंबर. आयोजक रमेश केतन मात्रे के पहले ओवर में 20 आए थे शायद, और यहाँ पर 21। ये केतन मात्रे भाई, इन्हें रोकना बहुत कठिन होता है। पहले ओवर में उनके गेंदबाजी से 20 रन बनाए थे, उन्होंने जवाब दिया, 21 रन बनाए। हमेशा एक कदम दूर आगे होते हैं। जितेश भोईर भी आज टीम के साथ जुड़े हुए। पहले 4 व्हीलर बाइक, बिल्कुल 4 व्हीलर कार जीतने वाले खिलाड़ी है रतन पाटिल स्मृति चषक के। आज भी याद है वो पल्ला लम्हा, बिल्कुल अर्धशतक सेमीफाइनल में जड़ा था, और उसके बाद किसी को पता भी नहीं था कि जितेश भोईर बनेंगे मैन ऑफ द सीरीज। और वो जश्न था, जितेश भोईर नारे उसाटना बुर्दुल पूरी ग्राउंड को उन्होंने 4 व्हीलर से राउंड मारा था। उसके बाद जितेश भोईर के बाद जीत भोईर आए, और इस साल केतन मात्रे ने तो ऑलरेडी 4 4 व्हीलर जीते थे। उनका सपना था कि रतनबुआ पाटिल स्मृति चषक में हम 4 व्हीलर जीतेंगे, वो सपना इस साल साकार हुआ। इससे पहले पहला वाला जितेश भोईर, जिन्हें अल्टो 800 देकर सम्मानित किया, उसके बाद रेनॉल्ड देकर जीत भोईर को सम्मानित किया, और इसके बाद केतन मात्रे। आज पूरी इकट्ठा करेंगे तो कई सारी बाइक्स शोरूम में भी नहीं होंगी। ये देखिए केतन मात्रे, चर्चा शुरू थी, और हेलीकॉप्टर गेंद लैंड हुई सीधे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाद 6 रन। से ज्यादा विमल खाते, इसलिए तो हर दिन एक ही संगीत होता है। खाते कम है, थुकते ज्यादा है। नहीं खाना है तो पेट में लेके जाओ, थुकते क्यों? और इस तरह से गेंदे होगी तो पर जवाब यही होगा, गेंद सीधे मिड विकेट सीमा रेखा के बाहर। केतन मात्रे लगातार आक्रमण करते हुए, लगातार 3 गेंदे 3 छक्के, 4 छक्के 2 चौके, यह है नाम केतन मात्रे। और रनों की बात करेंगे इस समय 34, जीतने के लिए केवल चाहिए 17 रन। खेल रहे 4 छक्के 2 चौके, हमेशा चौके चौकों की बात करते रहते, और इस बार भी टाइमिंग है। फील्डर पहुंचे, चिड़िया चिप गए खेत में। केतन मात्रे के पारी का अंत, मगर 34 पे पहला विकेट, अब चाहिए केवल 17 रन। DJ SK तो 33 बाइक हो चुके, शायद 34वां बाइक सिद्धि करोले नाइट टूर्नामेंट से लेके जाए।
शायद कल केतन मात्रे नहीं रहेंगे आउट ऑफ टूर, मगर केतन मात्रे रुकी है भाई, क्योंकि दर्शक चाहते कि केतन मात्रे रुके और ऑकलैंड टीम भी चाहते कि 34वां बाइक आए। अच्छा क्रिकेट, 4 छक्के 2 चौके, 32 रन की शानदार पारी। अब जीतने के लिए केवल 17 की आवश्यकता है, बचे गेंदे 14। अच्छी गेंद सामने खेला, तेज तरह शॉट ऑन साइड में फील्ड करे, तब तक एक सिंगल के साथ रन संख्या 35, 16 रनों की आवश्यकता है 13 गेंदों के ऊपर। पहले मुकाबले में केतन नहीं बल्कि किरण मात्रे चमके थे, उम्दा पारी उन्होंने खेली, मैन ऑफ द मैच भी बने थे। एक से एक बढ़कर खिलाड़ी इस टीम में, क्योंकि केतन नहीं तो जीत भोईर नहीं तो ऋषि भोईर नहीं तो अविनाश भोईर, जितेश भोईर, किरण मात्रे, एक से एक खिलाड़ी इस टीम में। इसीलिए तो ये चैंपियन टीम कहलाती है। ऑस्ट्रेलियन टीम जिन्हें कहा जाता है, हमेशा दबदबा रहती है टेनिस क्रिकेट में। शिबू आखिरी गेंद करेंगे, रनों की बात करेंगे 35। ये देखिए पहले मन किया था स्ट्रोक खेलने का, और ये देखिए शानदार शॉट फाइन लेग में, सीमा रेखा के बाद 4 रन। अंतिम गेंद के ऊपर 4 ओवर की समाप्ति, टीम की टोटल 39 और जीतने के लिए 12 गेंदे 12 रनों की आवश्यकता। आयोजन भारी केलाय मैदानावर, हे आमदार चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर। श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ एक नंबर। आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं हमारे आयोजन कमेटी, रमेश शेठ मडवी, और जो कि पिछली नाइट टूर्नामेंट हुए थे हमारे योगेंद्र दादा पाटिल, साथ में अजय पाटिल, जिन्हें आप 4 बजे यहाँ पर देखेंगे तो सुबह 9 बजे तलोजा फेज 1 में देखेंगे। दौड़ते रहते हैं, चमत्कार आप देख सकते हैं। अजय को आप 9 बजे तलोजा में देखेंगे तो 9:30 बजे आप कहीं पे और देखेंगे, ICPL रोड में देखेंगे, 9:45 बजे फिर कई गांव में देखेंगे। ये चमत्कारिक है। अजय पाटिल की मेहनत बहुत रहती है इस प्रतियोगिता को सक्सेसफुल करने के लिए। दोस्तों छोटी मोटी बातें वो अजय पाटिल करते हैं, पर्दे के पीछे के हीरो कौन है तो अजय पाटिल। रमेश मडवी आपका आयोजन सक्सेसफुल है, आप बड़े आयोजक है, मगर उसके पीछे अजय पाटिल का भी हाथ है, हमेशा रहते हैं और बिल्कुल उनका स्वागत करेंगे। 43 रनों की बात करेंगे, जीतने के लिए 8 की आवश्यकता। है 4 के 7 रनों की बात करेंगे। 43 8 रनों की आवश्यकता। अजय पाटिल हमेशा देखभाल करते हैं, आपको क्या चाहिए, सबसे बड़ी वो बात होती है, आपको क्या चाहिए, सबकी देखभाल होती है। आपको खाना चाहिए, आपको मच्छी चाहिए, मटन चाहिए या फिर और ड्रिंक चाहिए, सभी का इंतजाम करते हैं। और ये देखिए और एक शानदार शौका कबर के दिशा में रन पूरे हो चुके हैं 47, केवल 4 रन की आवश्यकता। Deduction. चार रन की आवश्यकता। केतन मात्रे आउट होने के बाद आक्रामक बल्लेबाजी जीत भोईर द्वारा। 3 गेंदे 9 की पारी। और ये देखिए जीत भोईर, मैंने इसीलिए चर्चा की थी कि रतनबुआ स्मृति चषक में दूसरे मालिक अभी रहते जीत भोईर, और आज भी 3 लगातार चौके, मुकाबला जीत लिया मैदान के ऊपर। यहां से बल्लेबाजी करते हुए टीम पूर्वी ओवी 11 जीजी स्पोर्ट वाकलैंड टीम। आज कई सारे इनाम बिल्कुल रहते हैं और इस टीम के बहुत सारे पैकर्स रहते हैं। पूर्वी ओवी 11 जीजी स्पोर्ट वाकलैंड टीम ने मुकाबला जीत लिया, कांग्रेचुलेशन। मैंने पहले डिक्लेयर किया था कि